अद्वैत आणि सई, आपण आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. आज एक मेघालयाच्या म्हणजे केविंगच्या एक्सपेडिशन हा खूप महत्वाचा आणि खूप छान एक वेगळा सब्जेक्ट तुम्ही दोघं जण मांडताय. पण या आपल्या सेशनचा एक थरारक असा शेवट आपण करूया. आपल्याकडे काही तुम्ही दिलेले असे फोटो आहेत की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल एक्सपिडिशन तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तर ही एक्सपिडिशन कशी झाली, त्यातला एक थरार काय होता किंवा ऍक्च्युअल एक्सपिडिशन मध्ये काय घडतं, याच्या बऱ्याचशा स्लाईड आपल्याकडे आहेत. तर मी दोघांनाही रिक्वेस्ट करेन की आपला शेवटचा प्रश्न हा असेल की या सगळ्या स्लाईड तुम्ही एक्सप्लेन कराव्यात आणि आपले जे सगळे व्ह्युअर्स आहेत त्यांना मेघालयाच्या केविंग एक्सपिडिशन बद्दल इन्फॉर्मेशन द्या. तसं अद्वैतनी आधी सांगितलेलं की पूर्ण एक्सपिडिशनचे 2 फॉर्मॅट असतात. एक प्री एक्सपिडिशन असतं जेव्हा ते एखाद्या एरियाला रेकी मारतात, मागच्या वर्षी काही राहिल्या असतील तर त्या केव्स परत बघायला लागतात. आणि एक्सपिडिशन म्हणजे आपलं जसं माउंटेनिअरिंगला असतं तसंच तयारी, पूर्वतयारी असते. रोप्स त्याबरोबर आहेत की नाही त्यांना सुकवणे, कारण ह्या रोप्स ब्रायन सरांच्या घरी जे शिलाँगमध्ये राहतात त्यांच्या घरी गोडाऊनमध्ये ठेवलेले असतात. तर दरवर्षी आधी ह्या रोप्स हे एक प्री एक्सपिडिशनचं प्रिपरेशन आहे. स्वप्नील पुढे घेऊ शकतो का स्लाईड? मग अर्थातच एक्सपिडिशन आपण जेव्हा करतो तर 2 प्रकार आहेत. एक व्हर्टिकल केव्ह आणि हॉरिझॉन्टल केव्ज आहेत. आता मेघालयाच्या बऱ्याच केव्स पर्यंत पोहोचणं अवघड आहे आणि काही शो केव्ज आहेत, म्हणजे ज्या केव्ज आहेत जिथपर्यंत लोक पोहोचू शकतात किंवा त्या केव्हिंग टुरिंगसाठी सुरू केलेल्या आहेत, जसं मवास्माय आहे, आरवा आहे. तिथे आत केव्स मध्ये लाईट्स आहेत, तर तुम्हाला ऍक्च्युअल केव्स कसे असतात लाईमस्टोनचे किंवा थोडेफार सँडस्टोनचे असतात. आणि वायच्या तर्फे क्रेमदाम, क्रेम माउमलू आणि अशा काही केव्ज आहेत ज्याच्यात तुम्हाला एक बेसिक इंट्रोडक्शन मिळू शकतं. तर व्हर्टिकल स्वप्न पुढे घेऊ शकतो का फोटोज? तर व्हर्टिकल केव्ज आणि हॉरिझॉन्टल केव्ज मध्ये ही आपण व्हर्टिकल केव्ह आहे की तुम्ही असं जंगलात जाता आणि तुम्हाला अचानक एक पॉटहोल दिसतं. तर तुम्हाला असं वाटेल की ह्या पॉटहोलला खाली काहीच नाहीये, म्हणजे का जायचं इथे? पण माझ्या मते हे सुमारे 70 मीटरचं असेल. तुम्ही ह्यातून खाली गेला की त्याच्यानंतर ऍक्च्युली तुम्ही थोडंफार एखादा रॅटहोल सारख्या ह्याच्यातून आत गेल्यानंतर तुम्हाला एक भव्य दिव्य असं चेंबर दिसेल. तर ह्या व्हर्टिकल क्लाइम्बिंगला थोडंसं टेक्निक लागतं. ॲप्सिलिंग यायला हवं, तुम्हाला जुमारिंग यायला हवं आणि खास केविंगसाठी पेटझेल जे आपले इक्विपमेंट्स बनवतं, खास केविंगसाठी त्यांनी सिंगल रोप टेक्निक चे ते बनवतात, म्हणजे आपले हार्नेस, चेस्ट स्क्रोल वगैरे हे प्रकार असतात. तर ह्या व्हर्टिकल केव्समध्ये तसं उतरलं जातं. तर असं उतरतात आणि एक सिंगल रोप असते आणि इथे रिबिलिंग असतं. पण कारण आता तरी हा शाफ्ट खूप मोठा आहे, पण काही शाफ्ट इतके निमुळते असतात, इतके नॅरो असतात की एका वेळी एकच व्यक्ती एखाद्या रिबिलिंग स्पॉटला थांबू शकतो. तर त्यामुळे ही तुम्हाला एकाच रोपवर चढायचं आणि एकाच रोपवर उतरायचंय. हा खाली उतरल्यावरचा फोटो आहे त्या शाफ्ट मधून. हां, तर आता हॉरिझॉन्टल केव्ज आहेत. काही-काही अशा केव्ज आहेत, जसं गारो हिल्स मध्ये एक केव्ह सिजू आहे किंवा मामुलू केव्ह आहे. तिथपर्यंत तुम्ही थोडंसं जंगलातून एक तासभराचा ट्रेक केल्यानंतर तुम्हाला एक भव्य ओपनिंग दिसतं आणि त्या ओपनिंगमधून तुम्ही सरळ चालत जाऊ शकता. पण आता तुम्ही इथे एक व्यक्ती पाहत असाल, तर तुम्हाला असं वाटेल की या ओपनिंगमधून आत असेल तरी काय? आणि का जायचं इथे? तर कसंबसं या रॅट होलमधून आधी हात, मग पाय आणि काही अशा टेक्निक्स आणि पूर्ण तुमची बॉडी वापरून तुम्ही जेव्हा आत जाता तेव्हा आधी सांगितलं तसंच एक भव्य अशी केव्ह सुरू होते. तर हॉरिझॉन्टल केव्स असं नाहीये की त्यांचं तोंड नेहमीच मोठं असेल आणि तुम्ही त्याच्यात आरामात आत जाऊ शकता. हे असे होल्स, म्हणजे आम्ही ह्यात नवखे असल्यामुळे आम्हाला तर कळायचंच नाही की नक्की केव्हचं ओपनिंग कुठून असेल. पण कारण हे केविंग एक्सपिडिशन करणारे लोक, ह्यांचा 10 ते 30 वर्षांचा एक्सपिरियन्स आणि युरोपमधल्या ऑलमोस्ट सगळ्या केविंगचं मॅपिंग झाल्यामुळे ह्यांना एक्झॅक्टली माहित असतं की कुठल्या होलमधून आत जायचंय. त्यामुळे हा एक फोटो आहे. हा हॉरिझॉन्टल केव्ह आहे, कुठेतरी जंगलात एक छोटं ओपनिंग नंतर त्यांनी आत जाऊन पाहिलंय. हे काय करायचे बेसिकली, आपला हात म्हणजे आम्ही सहसा ग्लव्स घालून राहायचो, कारण की खूप शार्प दगड असतात आजूबाजूला. त्या शार्प दगडांना हात लागून हात कापल्या जायची खूप भीती असते. त्यामुळे सहसा हे काय करतात की आपल्या हातातनं ग्लव्स काढतात आणि हाताला थोडं ओलं करतात आणि या जे काही असे क्रॅक्स असतात त्या क्रॅक समोर असा हात धरतात आणि त्याला ड्राफ्ट म्हणतात. वाऱ्याची एक झुळूक येते आतून,
जर वाळ्याची झुळूक आतून येत असेल तर ती केव आतून मोठी होण्याची शक्यता 99% असते. आणि एकदा त्यांना हाताला थंड हवा लागली की ते सगळेजण ड्राफ्ट ओढून ते तो गड्डा कितीही छोटा असेल त्या गड्ड्यात शिरायचा प्रयत्न करतात. आणि अशी एक सिच्युएशन आली होती जेव्हा त्यावेळेस सई पण माझ्यासोबत होती. ती एकच गुफा होती जेव्हा मी आणि सई सोबत होतो. त्या गुफेत एक जागा अशी आली होती जेव्हा मी समोरची जागा पाहून म्हटलं की नाही, मी इथे नाही जाऊ शकत. म्हणजे कितीही प्रयत्न केला Claustrophobic. असता तर मी खूप जास्त क्लॉस्ट्रोफोबिक झालो होतो आणि मी म्हटलं होतं की नाही, मी इथे नाही जाऊ शकत. तर माझ्यासोबत जे होते ते म्हणाले ठीक आहे, म्हणजे ही खूप कॉमन गोष्ट आहे, लोक घाबरतात, तू खूप दिवसांनी घाबरला, आम्ही पहिलेच घाबरायचो. यामुळे सगळ्या केस झाल्यानंतर ती अशी एक जागा होती जिथे मी म्हणजे अक्षरशः जीवाची भीती मला वाटली होती पहिल्यांदा. कारण की ती जागा इतकी लहान होती की मला मान पण तिरपी करून आत शिरायची वेळ आली होती. पण त्यानंतर त्या जागेत सई आणि बाकी सरांनी जाऊन आत सर्वे करूनच आले ते. पण ती जागा काही फार आत गेली नाही. पण ही जी गुफा आहे, ही आता जी स्क्रीनवर दिसते, ही गुफा मला खरं सांगायची झाली तर ही गुफा नंतर एक जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आत लांब गुफा आहे. हा माणूस आज जिथे शिरतो आहे तिथून समोरही अजून 3 किलोमीटर आत गुफा वाढलेली आहे समोर. हा, ही व्हर्टिकल शाफ्ट आहे ना? हा शाफ्ट म्हणजे मी हा फोटो इथे याच्यासाठी यांना दिला होता की हा जो माणूस आहे लाल शर्ट मध्ये, हा वर चढतो आहे आणि खाली तुम्ही पाहू शकता 2 लाईट दिसतील तुम्हाला, एक पांढरा आणि एक लाल. तर जो लाल लाईट आहे तो मोजमाप करायचा लेझर आहे. तर आणि जो पांढरा लाईट आहे तो त्यांचा हेल्मेटचा लाईट दिसतो आहे. तर हा माणूस वर आल्यानंतर खाली ज्या माणसाला लेझरसाठी पॉइंट हवा आहे तो हा वर येऊन देईल. नेक्स्ट क्वेश्चन आणि कदाचित असेल तर. आणि अजून एक व्हर्टिकल अच्छा, केविंगचं नाही सांगायचं ठीक आहे. होतं की फक्त रोप नाही, लॅडर क्लाइम्बिंग पण जमायला हवं. आणि ह्या लॅडर्स अशा निमुळत्या असतात आणि त्या अशा हालत राहतात. त्यामुळे लॅडर क्लाइम्बिंग पण एक स्किल आहे जे तुम्हाला केविंग मध्ये लागतं. पुढचं घेऊ शकतोस स्वप्नील. हा तो ड्राफ्ट आहे ज्याच्यासाठी अद्वैत म्हणतोय की क्लॉस्ट्रोफोबिक वाटत होतं. तर इथे तरी आम्ही बऱ्यापैकी बाहेर आलो होतो, पण आत जे आपण म्हणतो बेली क्रॉलिंग असतं, जिथे तुम्ही मान पण वर नाही करू शकत आहे, तुमचं हिप्स पण वर नाही करू शकत आहे. आणि तुम्हाला असं दिसतं की हे 30 मीटरच आहे, 30 मीटर 40 मीटर. पण जी दमछाक होते बेल क्रॉलिंगनी, त्याच्यासाठी पूर्वतयारी करूनच जायला हवं. तर माझ्या हातात जी गोष्ट आहे ते ऍक्च्युली सर्वेइंग आहे. आम्ही सर्वेइंग करत होतो त्या केव्हच्या आत जाऊन. आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही कुठल्याही निमुळत्या ठिकाणी जात असाल तरी कुठल्याही केव्ह फॉर्मेशनला धक्का लागू नये. जसं वर तुम्ही पाहताय की स्टॅलेक्टाइट्स आहेत, तर ते स्टॅलेक्टाइट्स कुठल्याही म्हणजे आपल्यामुळे ते तुटायला नाही हवेत अशी पण खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे बेल क्रॉलिंग एक म्हणजे त्याच्यापेक्षा ट्रेकिंग बरं असं झालं होतं. हा, ही ती केव आहे. हा फोटो पण अद्वैतनीच काढलेला आहे. तर तुमचं वॉटर टेबल कुठल्या लेवलला असते त्याप्रमाणे केव्ज असे काय म्हणतात, फाकत जातात. तर इथे वॉटर टेबल खाली असल्यामुळे एअरच्या प्रेशरनी नंतर ही केव अशी तयार झालेली आहे. आणि ही रिव्हर केव होती. तर या म्हणजे ऍक्टिव्ह केव आहे ही, इथून नदी वाहते. त्यामुळे या नदीच्या बाजूला आम्हाला खूप मोठा असा हा पॅसेज मिळाला, खूप सुंदर होता. आणि ह्या केव्हमध्ये ह्या केव्हचं नाव आहे रेड्डुम-खुर. ह्याची सगळ्यात जास्त मॅपिंग आम्ही ह्या एक्सपिडिशन मध्ये केली आहे, एकानंतर एक. तर हा एक पॅसेज आहे आणि हे बेली क्रॉलिंग आहे. या माणसाबद्दल सांगायचं झालं, या माणसाचा फोटो टाकण्यात नाही आला. हा माणूस इंडियन नेव्ही मध्ये आहे. ज्या माणसामुळे यावर्षी पण आम्ही केविंगला जाऊ शकलो, त्यांचं नाव विजय चिकारा. आणि हा माणूस नेव्हीत असूनही नेव्हीचा ऍडव्हेंचर विंग हेड करतो. आणि या माणसामुळेच आम्ही यावेळेस मेघालयात केविंग एक्सपिडिशनला जाऊ शकलो. आणि हा तोच पॅचला समोर, याच पॅचला अजून मागचा पण एक लाईट दिसतोय तुम्हाला, जर दिसत असेल तर त्यांच्या टॉर्चच्या बाजूला. ही तशीच बेली क्रॉलिंग अजून कितीतरी लांब पर्यंत होती जिथे मी अडकलो होतो. हा सेम फोटो आहे जिथे मागे सईनी आता सांगितलं.
हो. नेक्स्ट फोटो. आणि इथे जेव्हा ते बेली क्रॉलिंग करायला सांगत होते तेव्हा असं वाटायचं की काय हे आम्ही नवखे तर उगाच आमचे घेतायत का वगैरे. पण ते एवढे कॉन्फिडंट असायचे की हे थोडंफार बेली क्रॉलिंग केल्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर परत एक मोठं चेंबर म्हणजे असे 2-3 फ्लॅट्स मिळून एक मोठं चेंबर असावं एवढे मोठे चेंबर आहेत. तर ते क्रॉलिंग केल्यानंतर हा एक रिव्हर केव्ह मधला होता. हे तुम्ही पाहत असाल तर हे केविंग सूट्स असतात. तुम्ही तुमचे साधे कपडे घालून नाही जाऊ शकत केविंगला. टॉर्च, हेड टॉर्चेस पण पेट्जेलचे असायला हवेत. जे कारण पूर्ण अंधार असतो केव्हजमध्ये. तर हेल्मेट पण चांगल्या क्वालिटीचे असायला हवे. पुढचं आणि ग्लव्स पण कंपल्सरी आहे कारण हा लाईमस्टोन आहे त्यामुळे. आता हे असं रॅट होल आहे म्हणजे आपल्याला माउंटेनिअरिंग मध्ये सांगितलं जातं की नीज वापरायचे नाही. केविंग मध्ये तुम्हाला सगळं वापरावं लागतं. पूर्ण जो अवयव असेल त्याच्याने तुम्हाला कुठलं म्हणजे हा आता रॅट होल आहे. तुम्ही विचार पण केला नसेल की इथून आत काहीतरी असेल. पण इथून आत ती व्यक्ती गेल्यानंतर पुढे खूप मोठी केव्ह होती. केविंग अशी एक ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी आहे जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा ज्या अँगल मध्ये ती बेंड होते, ज्या अँगलनी ती टेकते, शरीर जिथे टेकेल, दगडाला टेकलं दगड, मातीला टेकलं माती, तिथून तुम्हाला सरकतच समोर जावं लागतं. कुठे कुठे बेली क्रॉल म्हणण्यापेक्षा अक्षरशः तुमच्या अंगाला चारी बाजूनी घेरलेलं असतं आणि तुम्ही सापासारखं पण नाही सरपटू शकत कारण की तुम्हाला कोणतेच अवयव तुमचे बेंड नाही करतात. तर तो एक सगळ्यात सोपा मार्ग असतो की समोर जे गोटे असतात किंवा दगड असतात, जे निमुळते टोकं असतात, त्यांना धरून तुम्ही स्वतःच्या शरीराला खेचता. तर तसंच खूप या ठिकाणी फोटोमध्ये खूप ठिकाणी असंच काही रॉक क्लाइम्बिंग आणि असं चिमनी क्लाइम्बिंग करत जावं लागलं होतं आम्हाला. हे तुम्हाला जे बॅम्बूज दिसतायत ते ऍक्च्युली तिकडच्या लोकल लोकांनी ठेवलेलं. हा एक शाफ्ट होता आणि त्याच्यानंतर खाली उतरून गेल्यानंतर खूप मोठी केव्ह होती. तर बॅट हंटिंगसाठी त्यांनी एवढे बॅम्बूज लावून ठेवलेत. तर मी जरी रोपनी नसते उतरले तरी ह्या बॅम्बूज वरून उतरू शकले असते कारण हे बॅम्बूज एकदम नीट बांधलेले असतात त्यांनी आणि तुम्ही आरामात या बॅम्बूज वर चढू शकता, उतरू शकता. ही एक आणि हे लोकल्स जे आहे हे बाशे वगैरे जे लावून ठेवतात हे उतरायपेक्षा म्हणजे तिथे उतरून त्यांना गुहा एक्सप्लोअर करण्यापेक्षा त्यांना महत्वाची गोष्ट ही असते की तिथनं निघणारे वटवाघुळ जे असतात ते पकडून खायसाठी त्यांनी त्यांची जी काही सोय केली असते ती त्याच्यासाठी केली असते. हो, तिथे बॅट नेट्स भरपूर होते आम्ही पाहिले. पण अनफॉर्च्युनेटली मे बी बॅट्सनी त्यांची हॅबिटॅट बदलला असेल हंटिंगमुळे. एकही बॅट दिसला नव्हता मला. ही एक आहे की मगाशी ज्या चिमनी क्लाइम्ब नंतर ही व्यक्ती वर आली आणि मग हा तो फोटो आहे. एक मोठी केव्ह होती, चेंबर होतं. आता आपल्याला असं वाटतं की ऍक्टिव्ह केव्ज असतील जरी ड्राय सीझन असला तरी काही इतके चिखलाने माखलेले केव्ज आहेत की म्हणजे तुम्ही पूर्ण चिखलातून क्रॉल करत वगैरे तुम्ही जाता. तर ही एक तशी एक मळी केव्ह होती. हे थोडेफार फॉर्मेशन्स आहेत. आम्हाला मध्यंतरी तर एक वर जे आहेत त्याला कर्टन्स म्हणतात. त्याला असं कर्टन सारखे ते थोडेसे दिसतात त्यामुळे खाली स्टॅलिग्माइट्स आहेत. हा 2016 सालचा आहे आणि तुम्ही पाहू शकता की क्रॉलिंग म्हणजे अशा प्रकारचं असतं. इथे जी बॅग आहे ती कधी कधी असं वाटतं की बॅग पण नको, आपणच पुढे गेलो तेच खूप आहे. तर या बॅगमध्ये असंही काही फार नसतं. खायचं प्यायचं असतं आणि तेही आपण एका पॉइंट नंतर विसरून जातो. आणि जेव्हा तुम्हाला असं जावं लागतं तर तुम्हाला एक माणूस दिसतोय जो सरळ झोपला आहे म्हणजे ज्याची पाठ जमिनीला लागली आहे. मी छातीच्या भरोश्यावर क्रॉल करत होतो कारण की मला बॅग पण ओढायची होती. सगळ्यात समोर जो लाल सूट मध्ये माणूस झोपला आहे त्याचा कॅमेरा त्याच्या बॅगेत असल्यामुळे तो खूप घाबरत होता म्हणून त्याने कॅमेरा पोटावर घेतला होता. पण अशाच क्रॉल करत करत तुम्हाला जेव्हा समोर जावं लागतं तेव्हा तुमच्या शरीराचे कोणते ना कोणते भाग जमिनीला टेकतात आणि ते लाईमस्टोनचे शार्प एजेस असतात त्यांनी तुमचे ड्रेस किंवा बूट किंवा काही ना काही अंग तुमचं हमखास चिरल्या जातं हे नक्की. तुम्ही कोणत्याही लाईमस्टोनच्या केव्ह मध्ये जा, तुम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला कुठून ना कुठून तुमचे 2-4 जागी कटलेल्या तुम्हाला लक्षातच येतात की अरे माझा पाय चिरला गेला आहे किंवा माझं डोक्याला खोक पडली आहे किंवा हात चिरला गेला. त्यामुळे केविंग करणं हे असं
बोलण्या इतकं सोपं तर नक्कीच नाही आहे. आणि त्याला हायली ट्रेंड आणि तुम्ही काय म्हणता वेल इक्विप्ड असाल तरच केविंग मध्ये आत प्रवेश करायचा माझा एक जेन्युइन सल्ला आहे. आणि पेशन्स ऑफकोर्स. तुम्ही केव्ह मध्ये खूप आत गेलेला असता आणि एका पॉइंटला तुम्हाला असं जर वाटलं की परत जायचं तर ते परत जायला पण भरपूर तुम्हाला असंच करत जावं लागतं. त्यामुळे तुम्ही केव्ह जाऊन परत यालही, पण ते जे सर्वेइंग मॅपिंग आहे याला प्रचंड पेशन्स लागतात केविंगमध्ये. आणि मेघालयमध्ये सुमारे 1400 केव्हची म्हणजे नोंदणी आहे की हा केव्ज आहेत. अजून कदाचित मिळाल्या आहेत किंवा लोकल लोकांच्या ह्यांनी इन्फॉर्मेशननी ते आहेत. आणि त्यातलं किमान 900 केव्सचं त्यांनी मॅपिंग सर्वेइंग केलंय. म्हणजे ही टीम 1994 पासून जी येते तिने सुमारे 500 किलोमीटरचं सर्वेइंग केलंय. आणि एका दिवसाला जेव्हा मी पहिली केव्ह सर्वे केली तेव्हा एका दिवसाला फक्त 60 मीटर केलं होतं. आणि मला वाटलं की मी फारच अंडर परफॉर्म केलंय, म्हणून सरांना येऊन म्हटलं की आम्ही फक्त 60 मीटर केलं. तर सर म्हणाले की एका दिवसासाठी 60 मीटर खूप आहे. त्यामुळे एखादी केव्ह जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्ही 400-500 किलोमीटर सर्वेइंग केलंय, तर एक केव्ह सर्वे करायला केवढा वेळ लागतो. एका केव्ह मध्ये भरपूर ब्रांचेस असतात. त्यामुळे पेशन्स पण एक महत्वाचा भाग आहे. हा खालून वर काढलेला फोटो आहे शाफ्ट मध्ये उतरल्यावर. सई जेव्हा म्हणते की तिने 60 मीटर केलं, त्या सेम दिवशी मी 28 मीटर सर्वे केला होता. ही ती पहिल्या दिवशीची केव्ह. या जो माणूस बाहेर निघतो आहे डेव्हिड कुक, ही माझी पहिली गुफा होती, क्रेम शायर म्हणून. तिला गोल्डन केव्ह म्हणतात कारण की आत सगळं लाईट पडल्यानंतर अक्षरशः सोन्यासारखं चमकत होतं म्हणून तिला. आणि ते सगळं जे काही चमकत होतं ते एक तर वॉटर ड्रॉपलेट्स होते किंवा मग कातिणीचे जाळे होते. आणि ज्या दिवशी सईनी 60 मीटर केलं त्या दिवशी मी 28 मीटर सर्वे केला होता. आणि याच्या आधीचा फोटो जाशील ओंकार एक मिनिट, तो जो शाफ्टचा फोटो होता. हा फोटो मी खालून वर काढला आहे हे दाखवायसाठी की गुफा म्हणजे जेव्हा आतापर्यंत आम्ही बोलतोय की गुफा लहान तोंड किंवा खूप लहान तोंड, तर अक्षरशः विरुद्ध बाजूला जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा अति जास्त मोठ्या ओपनिंगच्या पण गुफा मेघालयात आहे. तर या गुफेचा सुमारे वर उघडी ही असावी 1/2 किलोमीटर बाय 1/2 किलोमीटर इतकी मोठी ही गुफा उघडी होती. पण उघडी जरी वरनं असली, हा शाफ्ट जरी उघडा खूप असला वरनं, तरी हा खोल काही जास्त नव्हता. हा खोल काही एक 20-25 मीटरच खोल होता. आणि हा त्याच्यानंतर ही परत आडवी सुरू झाली होती केव्ह. म्हणजे हा 20 मीटरचा शाफ्ट होता, पण नंतर आडवी ही गुफा खूप खोल गेली होती. ही एक मडकेव होती. आणि इथे तुम्ही एक लेफ्ट साइडला खाली एक होल पाहत असाल, तर त्या होलला असं तुम्हाला वाटेल की लोक कशी येतील, पण लोकांनी 3 लोकांना किमान एक अर्धा तास लागला असेल वर यायला, स्वतःचं हेल्मेट सांभाळत आणि स्वतःचे हातपाय. तर एवढ्या छोट्या होल्स मधून तुम्हाला वर खाली करावं लागतं. इथे जे लोक करतायत त्याला सर्वेइंग म्हणतात. तर त्यांच्या हातात जे आहे त्याला पीडीए म्हणतात. म्हणजे आपले स्मार्टफोन्स यायच्या आधी खूप लोकांकडे पर्सनल डिजिटल असिस्टंट असायचे. तर हा पीडीए आहे. आणि एक प्रकार असतो केव्ह सर्वेइंगचा. तर तुमची अख्खी केव्हचा साइड व्ह्यू आणि ओव्हरव्ह्यू तुम्ही ह्या एक छोट्याशा ह्याच्यात काय म्हणतात डॉक्युमेंट करून ठेवू शकता. तर हे कॅलिब्रेशन करत होते. तुम्ही रोज कुठली केव्ह करणार असाल तर तुम्हाला हे कॅलिब्रेट करावं लागतं किंवा आधीच कॅलिब्रेट करून ठेवावं लागतं. हे सर्वेइंग आहे की एक व्यक्ती पुढे जातो आणि लेझरमधून त्याचं डिस्टन्स मेजर केलं जातं आणि चारी बाजूचं डिस्टन्स मेजर केलं जातं आणि जो पुढचा माणूस आहे तिथून पुढचं स्टेशन केलं जातं. तर हे सर्वेइंग आहे. हा पण सर्वेइंगचाच आहे. त्याच्या हातात डिस्ट्रो आहे. पण ही एक मडी केव्ह होती. ह्या केव्ह मध्ये कोणी वर चढूच नव्हतं शकत. एवढा चिखल होता की कितीही वर केलं तरी कोणी वर चढू नव्हतं शकत. शेवटी आम्ही खांद्यावर एकामेकांच्या वगैरे करून या केव्हच्या वर आलो होतो, कारण आम्हाला तिथून पुढे काही वाटच मिळत नव्हती. केव्ह बंद झाली होती. त्यामुळे ही ती एक मडी केव्ह होती. ही पण एक ऍक्टिव्ह केव्ह होती. बाजूनी नदी किंवा स्ट्रीम म्हणू शकतो वाहत होती. हा आता हे एवढं नॅरो आहे
की असं वाटेल की इथून जाऊ नाही शकत. पण इथून आम्ही मला वाटतं 3 वेळा तरी आम्ही ये-जा केलं होतं 3 दिवस. एवढ्या छोट्या ह्याच्यातून. हे पण अं, सर्व्हेइंग करत आहे. हा फोटो द्यायचा आहे कारण की या गुफेत कोणत्याच बाजूला हे नव्हता, म्हणजे ना बाहेर निघायसाठी जागा होती, ना वर चढायसाठी जागा होती. आणि याच गुफेत आम्ही रिग करून आत शिरण्याचा आमचा प्रयत्न होता. रिग म्हणजे ड्रिल करून अँकर बोल्ट लावतात आणि मग तुम्ही खाली उतरायचा तुमचा प्रयत्न होता. पण आमचा जो रिग करणार होता तो त्याचा ड्रिल काम करत नसल्यामुळे आम्ही एका दोरीवरनं बिना रिग करता आणि रिगले न करता स्ट्रेट एका रोपवरनं खाली उतरलो होतो. 80 मीटरची ही गुफा होती. 80 मीटर खोल हिचा एकच शाफ्ट होता आणि या 80 मीटरच्या शाफ्ट मध्ये जेव्हा तुम्ही खाली उतरता तेव्हा तुमची जी दोरी जी असते ती पूर्ण तुमचं वजन घेते, तेव्हा ती इतकी बारीक होते. आणि आणि मग ती तुम्ही ज्या वेळेस खाली उतरता तेव्हा तुमच्या हातात एक डिव्हाइस असतं ज्याला SRT म्हणतात, सिंगल रोप टेक्निक. त्या गॅजेटच्या 2 पुल्यांमधनं दोरी खूप फास्ट वर जाते. त्यामुळे तुमच्या हातातलं जे डिव्हाइस असतं ते अक्षरशः इतकं तापतं की तुमचा हात जळलेला असतो खाली पोहोचेपर्यंत. आणि ग्लव्ज मधनं तो जो प्रेशर हवं ते डिव्हाइस ऑपरेट करायला ते तुम्ही ग्लव्ज मधनं देऊ नाही शकत, म्हणून तुम्हाला बेअर हँड सहसा ते डिव्हाइस ऑपरेट करावं लागतं. आणि त्या डिव्हाइसला एक रबराचा तुकडा असतो जो तुमचा हात जळण्यापासून वाचवतो. आणि माझ्या डिव्हाइसला तो रबराचा तुकडा नसल्यामुळे या गुफेत खाली उतरताना माझा हात जळला होता आणि त्याच जळका हात वर घेऊन आम्ही जुमारिंग करून वर चढलो होतो. ती आठवण म्हणून माझा हा फोटो आहे. डिसेंडर असतो तो, ज्याच्याने खाली आपण रॅपेल करतो. हा एक पॅच होता जिथे जिथे आम्हाला खूप वेळ लागला होता. इथे खूप वेळ लागला होता. काही तुम्हाला रॉक पॅचेस असतात ज्याच्यामुळे माइंड ब्लॉक होतो. तर माझ्यासाठी हा रॉक पॅच तसा होता की काही केल्याने वर चढता येत नव्हतं. तर मग शेवटी थोडेफार प्रयत्न करून 3-4 वेळा इथून जाऊनही हा रॉक पॅच एक माइंड ब्लॉक असतो कधी आपल्याला की जमतच नाही. त्यातला हा होता. आणि शेवटी खूप प्रयत्नानंतर, खूप मदतीनंतर हा पॅच होता. आणि इथे टेम्पररी जर तुम्ही एखादी केव्ह सर्वे करत असाल आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला माहित आहे तुम्ही परत येणार, तर इथे लोक लॅडर्स किंवा रोप टाकून जातात. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तेवढा वेळ घालवण्याची गरज नाहीये परत तेवढा रॉक पॅच क्लाइम्ब करण्यासाठी. तुम्ही जे शूज पाहता ना, म्हणजे आमच्यासारखी चूक करू नका. एक वेलिंग्टन असा शूजचा प्रकार असतो. त्यांना ग्रिप असते, ते प्रचंड महाग असतात. वेलीज म्हणतात त्यांना. आम्ही डिकॅथलॉन मधून हे घेऊन गेलो होतो. यांचा काही उपयोग नाहीये. ते हॉर्स रायडिंगचे शूज आहेत. पण तुमचं इक्विपमेंट हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही खूप सारे रॉक पॅचेस चढत असतात, त्यामुळे तुमचं इक्विपमेंट हे खूप महत्वाचं आहे. तर आम्ही जसं म्हणलं की एक्सपिडिशनचं स्वरूप असं आहे की पहिले 8 दिवस प्री एक्सपिडिशन असतं आणि त्याच्यानंतर मेन एक्सपिडिशन. हे नॉंगरेम रिज आहे. इथे खूप जास्त केव्ज तुम्हाला मिळतात. दरवर्षी ते इथे एक बेस कॅम्प असतोच त्यांचा प्री एक्सपिडिशनला. आणि इथे आसपास काही केव्ज आहेत, भरपूर केव्ज आहेत. आणि थोडंसं गाडीनी थोडंसं लांब गेल्यानंतर काही केव्ज करावे लागतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्ही कुठे केविंग करायचं ठरवत असाल, म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला टीम सोबतच जावं लागतं आणि लोकल लोकांच्या ह्याच्याने. तर गावातला एक हेडमॅन असतो. तर त्याची परमिशन घेणं खूप महत्वाचं असतं. त्याच्या परमिशन शिवाय तुम्ही त्या एरियातलं काही एक्सप्लोर नाही करू शकत. तर कारण हे युरोपियन जे आहेत ते 1994 पासून येतात. त्यांनी आपल्यापेक्षाही जास्त नॉर्थ ईस्टमध्ये झालेला बदल पाहिलाय. त्यामुळे ते तिकडच्या लोकांचा कल्चरचा मान ठेवूनच ज्या गोष्टी आहेत त्या करतात. आणि ते युरोपातनं येताना त्या हेडमॅनसाठी प्रत्येक युरोपियन ज्या युरोपियनचा कोणता ना कोणता हेडमॅन मित्र झालेला असतो इतक्या वर्षापासून. तर प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या युरोपियन कोणत्या ना कोणत्या हेडमॅनसाठी काही ना काही स्वतःकडनं सुविनियर घेऊन येतो. आणि त्याचप्रमाणे हे हेडमॅन लोक पण या युरोपियन लोकांना आपल्याकडनं, जरी त्यांच्याकडे फार काही देण्यासारखं नसतं असं, पण तरी पण ते लाकडाचे चमचे किंवा हाताने बनवलेले चाकू किंवा कधी रोपटं पण मधाचे होती. मधाचे हे मधाच्या बाटल्या
किंवा कोणत्या झाडाचे रोपटे, या सगळ्या गोष्टी स्वतःकडनं त्या युरोपियन लोकांना देतात आणि ते युरोपियन लोक तेवढ्याच आनंदाने दरवर्षी येताना त्यांच्यासाठी कधी औषधं नवीन प्रकारचे किंवा बँडेजेस किंवा टॉर्च किंवा लाईट या सगळ्या गोष्टी ते घेऊन येतात, जे ते आवर्जून वापरतात आणि दरवेळेस हे आपल्या मित्रांना नक्की भेटायला जातात. आणि प्री एक्सपेडिशन जसं मी म्हटलं, की इथे असं कोणी हे नाहीये, की तुम्ही 8 वाजता उठा, 8:30 वाजता आपण जाऊ. सगळे एकदम रिलॅक्स्ड असतात. कोणावर असं प्रेशर नसतं. जर एखाद्या दिवशी कारण जर तुम्ही पाहिलं केविंगमध्ये शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही महिनाभर जर केविंग करत असाल, एवढं तुम्ही एक्झॉस्ट होता, तर एखादा दिवस एखाद्या व्यक्तीने ठरवलं, की त्याला केविंग करायचं नाही. तर असं कोणी काही जज नाही करत किंवा एखाद्याची आवड असते, की त्याला फक्त व्हर्टिकल केव्हज करायच्या आहेत आणि काही लोकांना सर्व्हिंग आवडत नाही. पण ते सर्व्हिंगचा भाग असतात. पण असं सगळ्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे ते त्यांच्या केव्हच्या टीम्स हे करतात. एक किचन स्टाफ पण असतो. तर प्री एक्सपिडिशन बेस कॅम्पला म्हणावं तेवढे म्हणजे असं काही हाल नाहीयेत खायचे किंवा प्यायचे. तर हा प्री एक्सपिडिशनचा बेस कॅम्प होता. हे मेन होतं, जिथे त्याच्यानंतर 3 आठवडे मेन एक्सपिडिशन होतं. मुलियन नावाचं गाव आहे. तर हे अगदी टोकावर आहे. बांगलादेश खाली एक आसामचं एक बॉर्डर दिसेल तुम्हाला आणि मेघालयची. त्यामुळे इकडचे ट्राईब्स आणि सब ट्राईब्स पण थोडे वेगळे आहेत. इथे खूप म्हणजे गेले 3 वर्ष तरी इथेच त्यांचं एक्सपिडिशन आहे. कारण इथे त्यांना खूप अशा केव्ज मिळाल्यात. क्रेम चिंपे वगैरे अशा प्रकारच्या ज्या खूप मोठ्या आहेत. आता हा बेस कॅम्प आहे. सॉरी ह्याची क्वालिटी चांगली नाहीये, पण आम्हाला बेस कॅम्पसाठी जागाच मिळत नव्हती. शेवटी तिथे एक स्कूल होती. तर जागा मिळत नसल्याने स्कूलच्या वरच आम्ही टेंट टाकून राहिलो होतो. कारण आम्हाला जागाच मिळत नव्हती कॅम्पिंगसाठी. तर हा जो तुम्हाला जी लॅडर दिसते वर जायला, तुम्हाला विश्वास नाही बसणार, की तिथल्या गावकऱ्यांनी एक अर्ध्या तासात इकडून तिकडून लाकडं कापून ती आमच्यासाठी अर्ध्या तासात बनवून दिली होती. आणि एकदम म्हणजे आम्ही खूप सारं सामान वगैरे घेऊन जायचो आणि आम्हाला एकदाही भीती नाही वाटली. इतकं अर्ध्या तासात त्यांनी चोख काम केलं होतं त्या बॅम्बूची लॅडर बनवून. हा, आम्ही त्या शाळेच्या वर टेंट्स लावले होते. पण त्या बांबूच्या शिडीवरनं रात्री जेव्हा तुम्हाला खाली बाथरूमला जायची वेळ यायची, तेव्हा बेसिकली आम्ही ज्या गावात होतो तिथे लाईट अजिबात नव्हती. इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे आमच्या सोबत जनरेटर्स होते, आमच्या सगळ्या बॅटरीज आणि सगळे इक्विपमेंट चार्ज करायला. तर त्या लॅडरवर एक बल्ब होता, जो जनरेटर बंद झाल्यावर ऑब्व्हियसली बंद होऊन जायचा आणि इतक्या जंगलात तसाच अजिबातच उजेड नसल्यामुळे काळा कुट्ट अंधार असायचा. आणि त्या पायऱ्यांवरनं खाली उतरताना रोज कोणी ना कोणी सकाळी उठल्यावर कंप्लेंट करायचं, की बुवा मी आज रात्रीचं मी पहिले बाथरूमला जाईन आणि मग वर चढीन. कारण की रोज कोणी ना कोणी एक ना एक जण रात्री पाय घसरून त्या बांबूच्या शिड्यांवरनं नक्की घसरायचं खाली. पुढे हे घर होतं, जसं आम्ही सांगितलं, की त्यांचा मुख्य व्यवसाय तिथे झाडू आहे. तर तुम्हाला लेफ्ट साईडला दिसेल, की तिथे सगळ्या घरांमध्ये असे झाडू लटकवलेले असतात. आणि तो त्यांचा मुख्य व्यवसाय आणि पावसाळ्यात तर ह्या गावाशी संपर्क तुटतो. काहीच होऊ नाही शकत संपर्क. त्यामुळे जेवढा काळ त्यांना मिळतो झाडू बनवून ते शेजारच्या मार्केटमध्ये विकण्याचा तेवढाच एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या घराच्या समोर एक डस्टबिन दिसेल. नॉर्थ ईस्टमध्ये पाहिलंय, की अगदी खेडेगाव असेल तरी त्यांना स्वच्छतेची प्रचंड आवड आहे. तुम्हाला कुठेही कचरा नाही दिसणार गावांमध्ये. हे अगदीच म्हणजे बॉर्डरवरचं गाव असूनही म्हणजे सगळीकडे प्रत्येक घराबाहेर डस्टबिन होतं, रस्त्यावर डस्टबिन होतं. पुढे आणि या हे गावाची लोकसंख्या 125 होती. हे झाडू आहेत. हे असे घेऊन जातात ते जंगलातून त्यांच्या घरी आणि मग ते वाळवून बनवतात त्यांना. हा तो खेळ आहे. तिथली मुलं त्यांच्यासाठी अजून काही एंटरटेनमेंट नाहीये. तर मी तरी टीव्ही नाही पाहिला त्यांच्या घरात कोणाकडे. तर तिथली मुलं आहेत त्या गोष्टींमध्ये स्वतःची खेळणी बनवून खेळत असतात. याला आपल्याकडे आणि कारण शेकाट्या म्हणतात. हं. हा जो मागे तो मुलगा दाखवला, तो मुलगा ज्याच्यावर चालतो आहे भाषांचा, त्याला इंग्लिशमध्ये स्टिल्ट म्हणतात आणि मराठीत त्यांना शेकाट्या म्हणतात.
आणि याच खेळाच्या नावावर किंवा या नावाच्या खेळामुळे किंवा त्या पक्ष्याच्या चालण्यामुळे पक्षाला पण एका नाव आहे ज्याला स्टिल्ट म्हणतात, ब्लॅक विंग स्टिल्ट किंवा शिकाट्या सारखीच नाव आहे त्या दोघांना. तिथे सगळे मोस्टली बांबूचीच फॉरेस्ट आहेत. तर आपल्याला बिवोक कॅम्प माहीत असतो की जो बेस कॅम्प पासून बराच दूर असतो. आणि तुम्ही सपोज तुम्हाला एखाद्या दिवशी एखादी केव्ह मिळाली आणि तुम्ही ठरवलं की आता ह्यापुढे हीच केव्ह मॅप करायची आहे आणि तिथून बेस कॅम्पला ट्रेक म्हणजे हा जो सॅटेलाइट कॅम्प आहे तिथून बेस कॅम्पला एक चढाई होती भरपूर 2-2.5 तासाची. तर मग रोज 2-2.5 तास चढाई आणि उतराई करण्यापेक्षा तुम्ही एक बिवोक सारखा एक सॅटेलाइट कॅम्प करता. इथे तुमच्यासोबत किचन स्टाफ नसतो, तुम्ही तुमचं जेवण वगैरे घेऊन जायचं असतं. तर आम्हाला नॅचरली अशा बॅम्बूचं हे मिळाल्यामुळे ह्याच्यावरच एखादी पत्रावळी टाकून एक कॅम्प तयार होतो. म्हणजे कमीत कमी घेऊन जायचं सामान असा त्याचं हे असतं. आणि हा सॅटेलाइट कॅम्प होता. आणि तिथे काही चोरी होत नाही. तिथे आम्ही 2-3 हंटर्स पाहिले होते. या जंगलातून आम्ही ही नदी शेजारी आम्ही हा कॅम्प केलेला. पण इथे चोरी म्हणजे काहीच होत नाही. या जंगलात हंटिंगसाठी येतात काही लोक, पण ते आम्ही जर सर्वेइंग म्हणत होतो, म्हणजे एक केविंग हा एक प्रकार झाला. पण आपल्याला माहिती आहे ब्रिटिश गॅझेटियर्स आपण सगळ्यांनी पाहिलंय की एकदम त्याचं डॉक्युमेंटेशन, तुम्ही जे प्रत्येक गोष्ट करता त्याचं डॉक्युमेंटेशन हे त्यांच्या म्हणजे त्यांचा काय म्हणतो मेन पॉइंट आहे युरोपियन्सचा. आणि आपण थोडेसे जे इक्विपमेंट्स आहेत हे थोडेसे ऑब्सोल्यूट वापरतोय. युरोपमध्ये बऱ्यापैकी चांगले इक्विपमेंट सर्वेइंगसाठी वापरले जातात. तर जो लेफ्टला जो तुम्हाला दिसतोय लाल बॉर्डरचा त्याला डिस्टो म्हणतात. ह्याला पण थोडंफार तुम्हाला बदलून घ्यावं लागतं. ह्याचं कॅलिब्रेशन वेगळं असतं. आणि राईट साईडचा जो आहे तो पर्सनल डिजिटल असिस्टंट आहे. त्याच्यावर तुम्हाला एक अंदूक असं दिसेल की एक मॅप बनलेला आहे छोटा. तर हा जो डिस्टो आहे लेफ्ट साईडचा तिथून एक लेझर बीम निघते आणि त्या लेझर बीम वरून तुम्ही अंतर आणि समोरचं अंतर लेफ्ट राईट असं एक कम्प्लीट एक त्याचा ओव्हरव्ह्यू आणि साईड व्ह्यू तुम्ही एका केव्हचा बनवता. तर राईट साईडला जी व्यक्ती करते तसं त्याचं मॅपिंग केलं जातं. ते चेक करत होते. हे तेच सर्वेइंग. आणि एका एका केव्हमध्ये जरी एखादी टीम गेली तर ती 2 मध्ये डिवाइड होते. कारण केव्हला भरपूर फाटे फुटतात, खूप सारे ब्रांचेस असतात. तर हा आहे सर्वेइंगचाच फोटो आहे हा. आणि तुम्ही पाहिलं असेल की ह्या सगळ्यांचे पेट्झलचे इक्विपमेंट्स आहेत. तर कारण केविंग खूप पॉप्युलर स्पोर्ट आहे युरोपमध्ये, तर पेट्झल खास केविंगसाठीच वेगळे इक्विपमेंट्स बनवतात. परत सर्वेइंगचाच फोटो आहे हा. हे खूप पेशन्सचं काम आहे. एका दिवसाला जसं अद्वैत म्हणला 30 ते 60 मीटरच तुम्ही सर्वे करू शकता. दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला तेवढंच ट्रेक करून तेवढंच केव्ह परत पुन्हा तिथून पुढे सुरू करायची असते. पुढे आणि हा असा हे मॅप बनतो. तर हा मॅप त्यांनी मागच्या वर्षीच बनवला होता रेड्डुंखूर जिथे आम्ही मेन एक्सपिडिशन केलं. आणि जिथपर्यंत त्यांनी केलं होतं त्याच्या पुढे आम्ही सुरू केलं होतं. तर ह्याच्यात एक ऍक्टिव्ह नदी होती, त्यामुळे तुम्हाला पूर्ण स्विमिंग करून काही वॉटरफॉल्स वगैरे चढून म्हणजे केव्हच्या आतले वॉटरफॉल्स वगैरे चढून तुम्हाला इथे करावं लागतं. आणि काही ब्युटिफुल फॉर्मेशन्स होते इथे, स्टॅलेक्टाइट्स, स्टॅलेग्माइट्स, मग फ्लो स्टोन्स होते. आणि कारण ते चमकतात आपल्या बॅटरीच्या लाईटमध्ये, खूप सुंदर दिसतं ते. हा असा मॅप बनतो. आणि आम्ही जिथे केविंग करतो किंवा तुम्ही जी बेस कॅम्प असते तिथे एक छोटंसं ऑफिस बनवतात. पुढचाच फोटो स्वप्नेल. तर तिथे असे मॅप लावून ठेवलेले असतात. हा फोटो थोडा अनक्लिअर आहे मोबाईलमध्ये घेतल्यामुळे, पण तुम्ही पाहाल की किती परफेक्ट ह्यांचं डॉक्युमेंटेशन असतं. ही जी केव्हचे आहेत तिथे कुठलं चेंबर महत्वाचं आहे, तिथे कुठल्या प्रकारचा स्टोन मिळाला आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी गुगल मॅप्स त्याचे काही स्नॅपशॉट्स ह्या सगळ्या गोष्टी त्या बेस कॅम्पला लावलेल्या असतात. आणि हे बघूनच लोक ठरवतात की आज कुठल्या दिशेने केव्हला जायचंय. ही अशी लिस्ट लागलेली असते की आज कोण कुठे जाणार आहे. आणि एखादं नवीन केव्ह मिळाली तर त्याला जनरली नाव नाही देत. एखाद्या लोकलला माहित असेल, लोकल नाव देतात. पण आता जसं तुम्ही दुसरं नाव पाहाल, ब्लू पूल नाव दिलं होतं.
त्याचं खूप दिवस नावच माहीत नव्हतं. तर अशा खूप केव्ज आहेत ज्यांना काही नावं नाही आहेत. हे असे कॅलिब्रेशन आहे, हाईट आणि कुठे काय मिळतंय ह्याचा अजून आम्हाला एवढा आम्ही अभ्यास केला नाहीये, हे ऍक्च्युली कॅलिब्रेशन कसं करतात ते मॅप्सचं. पण तुम्हाला दिसू शकतं की त्यांनी 4 वेगवेगळ्या लावांची केली आहे. गावांची मॅपिंग केली आहे, लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल. तर खूप पद्धतशीर यांचं डॉक्युमेंटेशन असतं. पुढे आता हे डॉक्युमेंटेशन इतकं महत्वाचं काय आहे आणि मेघालयचे केव्ज इतके महत्वाचं काय आहे? तर ही तुम्ही खूप लोकांनी एक न्यूज याच वर्षी किंवा मागच्या वर्षी आलेली पाहिली असेल, की आपण आता ज्या युगात राहतो त्याला मेघालयन युग असं म्हणतात. आपण आपलं जे जिओलॉजिकल टाइम स्केल आहे, जशी पृथ्वीची निर्मिती होत गेली, ती कधी आगीचा गोळा होती, त्याच्यानंतर आईस एज आलं, त्याच्यानंतर आपण राहतो ते युग आहे. तर 3 युगांमध्ये त्याचं हे केलेलं आहे. एक आहे ग्रीनलँडियन, नॉर्थ ग्रिपियन आणि मेघालयन. तर हे मेघालयन एज त्यांना कसं कळलं की ते मेघालयन एज आहे? तर माऊमलू नावाची एक केव आहे, जिथे टूर केविंग पण होतं. YHI तर्फे पण ते थोडाफार भाग तुम्हाला माऊमलूचा दाखवतात. तर माऊमलूमध्ये त्यांना एक स्टॅलेगमाईट मिळालं. आता स्टॅलेगमाईटवर जसं झाडाच्या ढोलीला रिंग्स असतात, तसं स्टॅलेगमाईटमध्ये पण काही मॉलिक्युल्स असतात, ज्याच्यावरून तुम्ही एक दशकाचं मॉन्सून पॅटर्न ठरवू शकता. म्हणजे तिथे आलेले पूर किंवा काय म्हणतो दुष्काळ, या गोष्टी तुम्ही त्याचा पॅटर्न ठरवू शकता. तर असा एक त्यांना स्टॅलेगमाईट मिळाला आणि 4200 वर्षापूर्वी जेव्हा बऱ्यापैकी सिव्हिलायझेशन्स गेले होते, एक 200 वर्षांचा दुष्काळ पडलेला, ज्याच्यात खूप सारे सिव्हिलायझेशन्स एक्सटिंक्ट झाल्या. तर ह्या 200 वर्षाच्या दुष्काळानंतर एक स्टेबल असं आपण म्हणू शकतो एक एन्व्हायरमेंट आलं आणि 4200 वर्षापासून ते आत्तापर्यंत त्याला मेघालयन एज असं नाव दिलं गेलं आणि खूप सारे सायंटिस्ट मेघालयमध्ये आले होते आणि कारण हा स्टॅलेगमाईट मेघालयमध्ये मिळालाय, त्याला मेघालयन एज असं नाव देण्यात आलं. काही अपरिहार्य कारणामुळे ओंकारला मध्येच जावं लागलं. तर सई आणि अद्वैत, तुम्ही खूप सुंदर रीतीने मेघालयातल्या या गुहांविषयी आम्हाला माहिती दिली. तसं बघितलं तर हे फार थ्रिलिंग आहे. हे फोटोजमधून आम्हाला अर्थातच कळालं. काही व्ह्युअर्सचे आपले प्रश्न आहेत ते आपण घेऊ. रोहन काळे यांनी विचारले की तुम्ही मगाशी म्हणालात की एक 25 किलोमीटरची केव मेघालयमध्ये सापडली. तर त्याच्यामध्ये काही त्याची स्वतःची अशी वेगळी इकोसिस्टीम वगैरे आहे का? किंवा याबद्दल काही रिसर्च झालेला आहे का? याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? एक्झॅक्टली. एक तर 2 आहे जे अद्वैतने सांगितलं. एक क्रेमपुरी आहे सँडस्टोन, ती सगळ्यात मोठी आहे आणि एक आहे क्रेमलियात प्रा, जी आपण जरी म्हणत असो की 25 किलोमीटर आहे, पण ती अजूनही खूप पुढे असू शकते. मी जी केव्ह एक सर्वे केलेली ती एक ब्रांच होती, ती कुठेतरी जाऊन क्रेमलियात प्राला मिळणार होती. पण जसं खूप आधी अद्वैतनी सांगितलं की हो एक इकोसिस्टम असते, तर मे बी अद्वैत सांगू शकेल त्याबद्दल. प्रत्येक केव्हची स्वतःची एक स्पेशल इकोसिस्टम असते, हे तर नक्की झालं आहे. म्हणजे सायंटिस्ट लोकांनी हे तर नक्की प्रूव्ह करून दिलं की प्रत्येक स्वतःच्या केव्हची स्वतःची एक इकोसिस्टम असते. म्हणजे मोस्ट प्रॉब्ली असंही होत असेल की एका केव्ह मधले जे स्पायडर्स किंवा फिश आहे त्या दुसऱ्या केव्ह मध्ये तुम्हाला सापडणार नाही. तर ही जी रेडडुंग खुर्द जी सई म्हणाली की 25 किलोमीटर एक्सप्लोर झालेली केव्ह आहे, त्या गुफेत नक्कीच मी तो जो मासोळीचा फोटो दाखवला किंवा मी श्रिम्पचा फोटो दाखवला, हे सगळे प्राणी दुसऱ्या गुफांमध्ये पण तुम्हाला सापडतील, पण त्यांच्यात बेसिक फरक नॉर्मली असू शकतो. म्हणजे कोणत्या मासोळीला डोळे असतील, कोणत्या मासोळीला डोळे नसतील. जसं हिने सांगितलं की क्रेम लियतप्रायमध्ये पण मासोळे असतील आणि रेडडुंग खुरमध्ये पण मासोळे असतील. पण या दोन्ही मासोळ्यांचे जे बेसिक हे आहे मॉर्फॉलॉजिकल, म्हणजे बाहेरनं जे दिसणाऱ्या मासोळ्या आहे त्या नक्कीच वेगळ्या असतील. कोणती मासोळी जर उजेडाच्या संपर्कात येत असेल तर तिचा रंग सहसा डार्क साईडकडे वळतो, किंवा जर अंधारातच मासोळी राहत असेल तर तिचा रंग. पण या 2 मासोळ्या सारख्या असतील असं नाही. त्याच्यामुळे प्रत्येक केव्हचा आणि ह्या ज्या मी जे सांगतो आहे की प्रत्येक केव्हचा स्वतःचा इकोसिस्टम असतं, तर ह्या इकोसिस्टमला सगळ्यात जास्त धोका सध्याच्या परिस्थितीत मेघालयामध्ये लाईमस्टोन मायनिंग जे सिमेंटसाठी होतं, आणि दुसरं म्हणजे कोळशाचं खदान. म्हणजे दोन्ही खदानांमुळे सगळ्यात जास्त इकोसिस्टमला सध्या धोका आहे.
तर पहिले लाईमस्टोन असतो आणि मग लाईमस्टोनच्या कितीतरी खाली कोळसा असतो. त्यामुळे हा पूर्ण लाईमस्टोन फोडून या लोकांना कोळशापर्यंत पोहोचावं लागतं. म्हणजे एक पूर्ण डोंगर पोखरून हे कोळशापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या एनजीटीनी मेघालयात कोळशाच्या खाणींची परवानगी मागच्या वर्षी रद्द केली होती. पण फक्त उरलेला कोळसा जो मागच्या वर्षी कोळसा बाहेर काढला आहे तो विकेपर्यंत आम्हाला परमिशन चालू राहू द्या असा यांचा अपील होता. आणि ती अपील अजूनपर्यंत तीच चालू आहे. लोक म्हणतात की हा मागच्या वर्षी काढलेलाच कोळसा आहे आणि अजूनही कोळशांच्या खाणी सर्रास तिथे सुरू आहे. आणि सिमेंट म्हणजे लाईमस्टोनचा किती प्रमाणात तिथे हे उत्खनन असू शकतं हे तुम्हाला या गोष्टीवर लक्षात येईल की आम्ही एका गावात राहत होतो, मुलियान म्हणून. त्या गावाच्या सगळ्यात जवळ जे गाव होतं त्या गावाचं नाव इटसेल्फ सिमेंट होतं. तिथे 3 सिमेंटच्या खूप मोठ्या मोठ्या फॅक्टरीज होत्या आणि त्या सिमेंटच्या फॅक्टरीजमुळे त्या गावाचं नाव सिमेंट होतं. आणि इतकी मोठी फॅक्टरी चालवायला यांना पहाडाच्या पहाड लागतात लाईमस्टोनचे आणि यामुळे गुहेतल्या इकोसिस्टीमवर खूप जास्त परिणाम होतो आहे. आणि एक इकोसिस्टमचं आपण जे अद्वैतनी मगाशी सांगितलं की एक लॉंगेस्ट केव्ह फिश जी मिळाली आहे ती माऊंगलूमध्येच मिळाली. इतर कुठे अजून त्यांनी नोंद नाहीये. इतर कुठल्या मेघालय असेलही पण कदाचित अजून ते एक्सप्लोर नाही झालं. तर ती जी लॉंगेस्ट केव्ह फिश जगातली जी मेघालयची मध्ये आहे ती क्रेम माऊंगलू मध्ये मिळाली आहे. सई, अमोल सावंत यांनी आपल्याला असा एक प्रश्न विचारला आहे. म्हणजे हा माझ्या मते सगळ्याच व्ह्युअर्सना असलेला हा प्रश्न आहे. आपण आता इतका वेळ बघितलं की मेघालयातल्या केविंग्स बद्दल आपण बोललो, पण तिथे प्रत्यक्षात जर जायचं असेल तर यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून आपण कसं अप्रोच होऊ शकतो किंवा यासोबतच भारतात केविंग या प्रकाराला आता आपण कसं इम्प्रूव्ह करू शकतो? हा, बेसिकली या गोष्टीला मी 2 गोष्टींनी आपण हे करू शकतो. एक तर जे लोक ऑलरेडी केविंग एक्सपिडिशन नेतात त्यांना जॉईन करणं हा एक सगळ्यात सोपा आणि ऍडवाइसेबल मार्ग आहे. दुसरा मार्ग म्हणजे ज्या शो केव्ज आहे त्या केव्ज मध्ये तुम्ही जाऊ शकता. अदरवाईज केविंग स्वतःच्या भरोशावर जाणं किंवा आपण जसं ट्रेकिंग करतो, जसं आपण माउंटेनिअरिंग करतो किंवा आपण एखाद्या ट्रेकला जातो तशा ट्रेकवर तुम्ही जाता तसा तुम्ही केविंगला जायचा अजिबात प्रयत्न करू नका. ही एक खूप महत्वाची ऍडवाइस आहे जी अति जास्त महत्वाची. कारण की केविंग हा अजिबात सेफ स्पोर्ट नाहीये. आणि दुसरी एक गोष्ट आहे की केविंग खूप खर्चिक आहे. म्हणजे हे सगळे पेट्झेलचे जे लॅम्प्स, हेड टॉर्चेस आहेत, इव्हन ह्यांचा केविंग सूट आहे. मी तर इंडियन नेव्हीचाच त्यांच्या कुठल्या तरी एक्सपिडिशनचा राहिलेला तो केविंग सूट. मग माझ्या मित्रांकडून आदित्य पाटील, अक्षय गोखले यांच्याकडून इक्विपमेंट्स घेऊन वगैरे मी माझे इक्विपमेंट्स घेऊन गेलेले आणि ते लोक स्वतःचे आणतात. पण हे जे केविंग इक्विपमेंट्स आहेत हे खूप महाग आहेत. आणि कारण ह्याला अजून इंडियामध्ये केविंगला असं काही गव्हर्नमेंट कडून एक अक्नॉलेजमेंट नाहीये. त्यामुळे तुम्हाला आता लकीली आम्हाला हे सगळे इक्विपमेंट्स मिळाले असल्यामुळे आमचा एवढा खर्च नाही झाला. जो मेन इक्विपमेंट्स ज्या रोप्स वगैरे असतात आणि इकडे तिकडे जाण्याच्या ज्या गाड्या किंवा जेवण ह्याचं जे असतं तेवढाच खर्च आहे. पण जी SRT जे किट असतं जे स्पेसिफिकली केविंगसाठी असतं हे प्रचंड खर्चिक आहे. पेट्झेलचंच आणि फक्त पेट्झेल ते बनवतात. आणि लकीली आम्हाला भूषण पोशे आणि वॉलंबॉक लिंगड एक मेघालयमधला आमचा मित्र आहे त्याच्याकडून आम्हाला हे किट्स मिळाले होते. पण हे सगळ्यात आधी आहे की केविंग खूप खर्चिक स्पोर्ट आहे सध्या तरी. कारण इवन ते केविंग सूट्स आहेत जे तुम्ही जे आम्ही घातले होते ते सिम्पल बॉयलर सूट तसे आहेत. पण जे युरोपियनचे केविंग सूट पाहिलं तर त्याला केव्स ह्या थंड असतात. त्यामुळे एक 45,000च्या म्हणजे स्टार्टिंगच असं असतं त्या केविंग सूट्सचं. दुसरं आहे ते वेलिंग्टन्स जे आम्ही म्हणालो. वेलीज जे शूज आपल्याला असं वाटतं की आपण गमबूट घालून जाऊ वगैरे, तर नाही. केविंगला त्या प्रकारचे शूज हवेत. आणि बाकी इक्विपमेंट्स, नी पॅड्स हे खर्चिक आहेत सध्या तरी. आम्ही कुठून आम्हाला आमच्या मित्रांनी वगैरे मदत केल्यामुळे आम्हाला त्याचा एवढा खर्च नाही झाला. पण हा एक खर्चिक स्पोर्ट सध्या तरी भारतामध्ये त्याचं काही नसल्यामुळे हा खूप खर्चिक स्पोर्ट आहे.
सई, आणखीन एक प्रश्न सई आणि अद्वैत, आपले एक कविवर सचिन आगरकर यांनी विचारलाय की गुहांमध्ये ऑक्सिजनची कमतरता नक्कीच असण्याची शक्यता आहे, तर यासाठी तुम्ही काही ऑक्सिजन सिलेंडर्स वगैरे वापरले होते का? किंवा जिथे तुम्हाला पाण्याचा वॉटर सोर्सेस जे लागले ते तुम्हाला पोहून वगैरे जावं लागलं का? किंवा अशा काही डिफिकल्टीज तुम्ही फेस केल्यात का? हो, मी एक रिव्हर केव्ह मध्ये गेले होते आणि बऱ्यापैकी तिथे स्विमिंग, एकतर एक केव्ह मध्ये अंधार असतो आणि फक्त तुमची हेड टॉर्च असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा स्विमिंग करता तेव्हा तुम्हाला माहित नाहीये की किती खोल आहे. लाईफ जॅकेट घालूनच ते स्विमिंग करायला हवं. तुम्हाला माहित नाही किती खोल आहे. काही काही वॉटरफॉल्सला आम्हाला चढावं लागलं होतं, पण तिथे पण ज्या लॅडर्स असतात त्या वापरून आम्ही चढलो होतो. तर हो, काही स्विमिंग करून जाव्या लागतात बऱ्याचशा केव्स. आणि तुमचं जे सॅटेलाइट कॅम्प्स असतात, जे बिवोक कॅम्प असतात, हे जनरली नदीच्या शेजारीच असतात. आणि ऍक्टिव्ह केव्ह असेल तर हो. आणि अजून एक आहे की मेघालयमध्ये तुम्ही पूर्ण वर्ष नाही केविंग करू शकत. एक तर आपल्याला माहिती आहे की चेरापुंजी आणि मावसिनराम मध्ये खूप जास्ती पाऊस पडतो. तर ऑक्टोबर ते मार्च हेच महिने जेव्हा ड्राय असतात केव्स, त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी आयडियल आहे. तेव्हा नदी वाहत नसते किंवा ऍक्टिव्ह केव्स खूप कमी असतात. आणि ऑक्सिजनचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच असतो. हा माझ्या घरच्यांनाही प्रश्न होता की अरे केव्ह मध्ये गेल्यावर ऑक्सिजन कसं असेल. पण केव्ह मध्ये ऑक्सिजनची कमतरता कधीच नसते, कारण की सहसा केव्ह ही दोन्ही कडनं उघडी असते. म्हणजे पाणी जिकडनं आत शिरतं तिकडनं आणि पाणी जिकडनं बाहेर निघतं तिकडनं. आणि या दोन्हीकडनं हवेची झुळूक कॉन्स्टंट आत येत राहते. तर बाहेर किती थंडी असली किंवा बाहेर किती गरमी असली तरी जमिनीच्या तुम्ही जेव्हा 2-5 किलोमीटर आत खोल जाता तेव्हा आतलं टेम्परेचरही मेंटेन असतं. 16 ते 18 डिग्री मध्ये कायम केव्हचं टेम्परेचर मेंटेन असतं. आणि ऑक्सिजनची कमी जाणवेल अशी केव्ह मला, म्हणजे आम्ही जेवढ्या केव्स पाहिल्यात त्याच्यात तर नक्कीच नाहीये. आणि मला नाही वाटत की मेघालयात अशी एकही केव्ह असेल जिच्यात ऑक्सिजनची कमी असेल. हा, काही काही बाजूला असं होऊ शकतं की जिथे फक्त एकच केव्ह असते, जिथे फक्त रिसर्जन केव्ह असते, म्हणजे फक्त पाणी आत जातं आणि जमिनीत पाणी मुरून जातं, ज्याला बाहेर निघायला रस्ता नाही राहत. आणि त्या केव्ह मध्ये जर वटवाघुळांचा अधिवास असेल, आणि वटवाघुळा म्हणजे मी लाखांच्या घरातल्या वटवाघुळांची गोष्ट करतो आहे, 5-10 लाख वटवाघुळांची कॉलनी जर असेल, तर 5-10 लाख वटवाघुळांचं जे मल एका जागी साचतं, तिथे अमोनियामुळे तुम्हाला थोडा वेळ जीव गुदमरू शकतो. पण अशा म्हणजे स्वतःच्या केव्ह मध्ये ऑक्सिजन नाही असं फारच, म्हणजे भारतात तर मला नाही वाटत असं कोणत्या केव्ह मध्ये असेल. आणि भौगोलिक कारण मला माहित नाही, पण काही काही केव्सचे चेंबर्स, तिथून थोडीशी गरम हवा यायची, काही चेंबर्स थोडे थंड असायचे. तर म्हणजे जसा हवेचा एक स्रोत असेल, म्हणजे काही थोडेसे वरच्या लेअरला जर असतील तर तिथून थोडीशी गरम हवा यायची. पण ऑक्सिजनचा आम्हाला कधी अभाव नाही जाणवला केविंग करताना तरी. सई आणि अद्वैत, खरंच तुमच्या दोघांचा हा जो प्रवास होता खूप सुंदर होता. त्याबद्दल तुमच्या दोघांचे आभार की ते तुम्ही आज आलात आणि आमच्यासाठी हा वेळ दिलात. आणि यासोबतच आता आपण जे काही सुंदर फोटोज बघितले, सो त्यासाठी अद्वैत केवले, मार्क ट्रिंगम, डेव्हिड कुकी, रॉबी शोन, मिहिर देशपांडे, तुमचेही आभार.